सगळ्या मान्यवरांना आणि जे ऐकताय ही आधी तर मी राजेशला आणि त्रिपाठी साहेबला आभार मानते की मला ही संधी दिली माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करण्याबद्दल. हे माझ्या बॅटल विथ ब्रेस्ट कॅन्सर आहे, माझा लढा. मी कशी लढली त्याच्याशी, कसं ते डायग्नोज झाला. मी एक आय स्पेशलिस्ट आहे, ऑफ्थल्मॉलॉजिस्ट, प्रोफेसर राहिलेली. आणि ही टॉक मी नेहमी माझ्या हजबंड, मी हा टॉक नेहमी माझ्या हजबंडला डेडिकेट करते, डॉक्टर आनंद मलिक, जे माझ्यासोबत जसं वैशालीने सांगितलं ते सुरुवातपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिले. मी हिंदीमध्ये नेहमी सांगते मेरे साथ चट्टान के साथ जैसे खडे थे. तर माझे कझन्स जे आहे, कझन सिस्टर, ते हंसतात की आप जीजाजी के लिए कैसे बोलते हो, की चट्टान के माफिक खडे थे मेरे साथ. पण खरोखरच वैशालीने सांगितलं फॅमिली सपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे आणि ती खरोखरच आहे. सगळं सुरू झालं, एक छोटासा पेनफुल लिम्फ नोड आला माझ्या राईट अंडरआर्मला आणि हे मिड डिसेंबर 2016 आला. माझे हजबंड सर्जन आहे आणि टिपिकली ना खूप कॅज्युअल आहात सर्जन्स, ते डोंट बॉदर मच, स्पेशली जेव्हा त्यांची पत्नी स्वतःही डॉक्टर आहे, त्यांना वाटतं ती सगळं सांभाळून घेईल. तर मी त्यांना सांगितलं की हे दुखते, इथे एक नोड आहे. तर ते म्हणाले, झोपले होते, म्हणाले पेन चांगला असते, आणि पलटून गेले आणि झोपले. मला इतकं राग आला की असंही असते का की तुम्ही सर्जन आहात, फील तर करून घ्या, कमीत कमी घरच्या पेशंट आहे तरी काय. पण मी माझ्या मैत्रिणीने सगळ्यांना सांगितलं की कसं बघा कसं करतात. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी संध्याकाळी एक ऑनकोर सर्जनला घरी बोलवलं. मग कळलं की केअर आहे पण दाखवायची नाही आहे. पण त्या ऑनकोर सर्जनला काही सापडलं नाही, बिलीव्ह मी. आणि मी आधीच डॉक्टर स्वतःची ट्रीटमेंट करून घेतात, तर मी अँटीबायोटिक आणि पेन किलर सुरू करून दिला होता सकाळपासून. तर नेक्स्ट डेपर्यंत ऑलरेडी तो नोट छोटा झाला, पेन कमी झाला. तर आम्ही रिलॅक्स झालो. मग मी एकदा सांगितलं माझ्या हजबंडला की आपण मॅमोग्राफी करू का. तर ते म्हणाले नाही नाही, मॅमोग्राफी खूप पेनफुल असते. काही पेनफुल नसते, बिलीव्ह मी. आता मी 2-3दा केली आहे, काही नसते. तर मला वाटलं मी जास्ती ओव्हर थिंक करते आहे, राहू द्या. तर आम्ही विसरलो आणि काही केलं नाही. म्हणजे 2 महिने आम्ही काही केलं नाही. आणि मग 10 ते 11 फेब्रुवारी 2017 ती गाठ परत आली, त्याच पेनसोबत, त्याच साईजमध्ये. आणि यावेळी माहीत नाही काय झालं, माझा 6th सेन्स जागला की काय. मी घरी सांगितलं नो टॅबलेट्स, मला दाखवायचे. तर आम्ही लगेच सोमवारी 13 फेब्रुवारीला राजेशकडे गेलो, कारण सर यांना ओळखत होते चांगलं. आणि त्यांनी बघितलं आणि सांगितलं की छोटा लंप आहे तुमच्या राईट ब्रेस्टमध्ये. आणि मग दुसऱ्या दिवशीच 14 फेब्रुवारीला माझी मॅमोग्राफी झाली, अल्ट्रासाऊंड झाला इथेच कमलनयन बजाजमध्ये. आणि कळलं की एक लंप आहे 3 सेंटीमीटरचं जवळ राईट ब्रेस्टमध्ये आणि 2 लिम्फ नोड्स आहे अंडरआर्ममध्ये, म्हणजे बगलमध्ये. 15 फेब्रुवारीला बायोप्सी झाली आणि 19 फेब्रुवारी रविवारी आम्हाला राजेशने फोनवर कळवला की इट इज कॅन्सर स्टेज 2 ग्रेड 2. तर तेव्हा माझे 2 लहान मुलं USA आणि UK राहतात. ते आम्ही USAला फोन केला तर मधली सून माझी रडायला लागली. तर मी तिला सांगितलं नाही श्वेता, मी स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करते आहे, मला कमजोर करू नका तुम्ही. आणि जेव्हा मी सर्वात आधी माझ्या आत्याला सांगितलं की मला असं असं झालं आहे, मी खूप क्लोज आहे माझ्या आत्याशी, तर त्यांचं एकच वाक्य होता की तुला असं नाही वाटलं की तुला काय झालं आहे, तुला का बरं झालं. मी त्यांना सांगितलं मी खोटं बोलत नाही आहे, पण हा माझ्या डोक्यात एकदा पण नाही आला की मला का. तर मी नेहमी हे विचार करते की जेव्हा देव आपल्याला इतकी चांगली गोष्ट देतात जीवनामध्ये, तर एक छोटासा कष्ट दिला तर आपण रडायला कशाला त्याच्यावर की आम्हाला कशाला झाला. कुणालाही होऊ शकते, तुम्हाला होऊ शकते, कुणालाही होऊ शकते, मला झालं, ठीक आहे, ॲक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन.
तर 21 फेब्रुवारीला पेट स्कॅन झाला आणि फाइंडिंग्स कन्फर्म झाले आणि ते खूप बरं वाटलं की स्टेज 2मध्येच आहे. कारण ते मला इतकं तर कळत होतं की स्टेज 2 ट्रीटेबल आहे. आमच्या फॅमिली हॉलिडे बुकड होता 25 फेब्रुवारी ते 2 मार्च. सगळी तिकिटिंग झाली, क्लब महिंद्रा बुक झाला, फ्लाईट्सची तिकीट. आणि मलिक सरांची इच्छा होती की आम्ही जाऊ आणि परत येऊन ऑपरेशन करू. पण मला राजेशच्या चेहऱ्यावरून कळत होता आणि माझीही इच्छा नव्हती. मी यांना सांगितलं मी दररोज तिथे ना हे विचार करत बसेन की तो वाढतोय, मला काही मजा नाही येणार हे हॉलिडेमध्ये, तर आधी आपण ऑपरेशन करू. आम्ही सगळी बुकिंग्स कॅन्सल केली. माझा मोठा मुलगा आणि मोठी सून आमच्यासोबत राहतात, तेही सहमत होते की नाही आधी ही ट्रीटमेंट. मग ऑपरेशन झाला, पूर्ण राईट ब्रेस्ट काढला गेला, हे आपल्या बगलचे जे सगळे नोट्स असतात ते काढले गेले आणि मला डिस्चार्ज झाला. आणि माझी इतकी चांगली ट्रीटमेंट झाली ना, मी कमल अँड बजाजचा किती आभार मानू मी सांगू शकत नाही. जेव्हा जेव्हा मी इथे आली आहे माझ्या ऑपरेशनसाठी, माझ्या किमोसाठी आणि माझे डॉक्टर्सबद्दल तर मी काहीही सांगू, म्हणजे ते ही इज सो गुड, दॅट इज द ओनली थिंग आय विल से. तो बोलतो फार कमी पण ॲक्शन्स पण ॲक्शन्स शो हिज बर्थ. मला आठवत आहे एकदा मी ही इज व्हेरी बिझी, खूप बिझी आहे तो. तर मी किमो त्यांच्याकडेच घेतला होता. मी एकदा किमोसाठी वाट बघत होती आणि खूप बोर होत होती. किती टी व्ही बघायचं. तर मी यांची एक सिनियर होती असिस्टंट, तर मी तिला सांगितलं तुलाही येते ना ग किमो देता, तर तू लाव ना, तू का लावत नाही मला. ती मला म्हणाली मॅडम मी एकदाच सावजी सरांना विचारलं होता की मी मॅडमला लावू का, सुरू करू का. ते मला म्हणाले मी येतो आहे. तर मला कळलं की त्याला स्वतःलाच लावायचं. जेव्हापर्यंत यायचं नाही माझा किमो सुरू व्हायचं नाही. आणि आय वॉज हॅपी की माझं सर्जन इतकं लक्ष देतो आहे माझ्याकडे, तर मलाही थोडंसं पेशन्स धरलं पाहिजे. ही माझी फोटोज आहे विथ माय ड्रेनेज बॅग. मला सेकंड डेलाच डिस्चार्ज केला ऑपरेशननंतर. सगळे हैराण झाले. माझी 2 मैत्रिणी मला भेटायला आले कमल अँड बजाजला आणि मी घरी पोचली आहे. तर त्यांना म्हटलं सुट्टी कशी काय दिली, तुला ड्रेनेज बॅग लागलेला आहे. तर ड्रेनेज बॅगसोबत घरी गेलो आम्ही आणि हे मी फ्रोझनमध्ये आहे माझ्या ड्रेनेज बॅगसोबत. नेक्स्ट डे माझा किमो सुरू होणार होता, तर मी माझी मैत्रिणीला सांगितलं मला एक मूवी बघायची आहे किमोच्या आधी, कारण त्याच्यानंतर माहीत नाही केव्हा बघता येईल. तर मग आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ सीइंग मूवीज. तर मी विचारलं राजेशला, तो मला काही करा मॅडम, जे तुम्हाला करायचं आहे करा. तर त्याच्यानंतर हे 2 मार्चला माझा बर्थडे येतो. हे माझे तलवलकर ग्रुप आहे फिटनेस फ्रीक्स, ते सगळे घरी आले कारण माझं ऑपरेशन झालेला होता, मी जाऊ शकत नव्हती. ते घरी आले मला भेटायला. हे माझा 11वा दिवस पोस्ट ऑप. आमच्याकडे एक CME होती, एक सेमिनार होता ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टचा, आणि त्या वर्षी मी प्रेसिडेंट होती लोकल ऑफ्थॅल्मिक असोसिएशनची. तर मला जायचंच होतं. तर मी सरांना विचारलं की माझा सेक्रेटरी म्हणतोय की या ते आपल्याला मीटिंग घ्यायची आहे. तर सर म्हणाले जा. मी सांगितलं ना सर्जन्स किती कॅज्युअल असतात. दुसरं नवरा असतात तर म्हणाला असतं घरी बस गपचूप. ते म्हणाले जा. तर मी सांगितलं हे ड्रेनेज बॅगचं काय करू. अरे एक ऐसा थैला लटकाओ कंधे पे, उसके अंदर डालो ड्रेनेज बैग, किसी को पता भी नहीं चलेगा. आणि खरोखरच कुणाला कळलं नाही की माझं ड्रेनेज बॅग ते पिशवीमध्ये आहे. आणि एक माझी स्टुडंट मला म्हणते मैडम आज ना आप जब भी मेट की करीना कपूर जैसे दिख रहे. आई टोल्ड हर माय गॉड करीना कपूर को मारो बोली. मेरा ऑपरेशन हुआ है. मग किमो सुरू झालं. 23 मार्च पासून फर्स्ट किमो, 3 आणखी किमो सेम कॉम्बिनेशन. आणि मला माहीत होता इतकं तर डॉक्टर्सना कळतेच आणि इवन आय थिंक जनरल पब्लिकला कळते की किमोनंतर तुमचे केस गळणार आहे, ते विल फॉल. तर मी माझी फास्ट फ्रेंडला सांगितलं होतं की माझी मनाची तयारी आहे, माझे केस गळणार आहे आणि जेव्हा सुरू होतील गळणं मी वाट नाही बघणार की थोडे गळत राहणार. मी पहिल्या दिवशीच पूर्ण शेव ऑफ करून घेणार
आणि तशी बॉल्ड फिरणार, नाहीतर मी एक स्मार्ट विग खरेदी करून घेणार आणि विग घालून फिरणार. पण दोन्ही स्थितीमध्ये मी स्मार्ट दिसणार आहे. तर ती हसायला लागली आणि रडायला लागली की तू इतकी पुढची का विचार करते. मी तिला सांगितलं नाही, जेव्हा तुमच्या मनाला माहिती आहे की काय होणार आहे, ॲक्सेप्टन्स इज इझियर. इट इज इझियर टू ॲक्सेप्ट वेन यू नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. तर तसंच झालं. आम्ही इन बिटवीन 2 कीमोज विथ राजेश's परमिशन आम्ही वैष्णोदेवीला गेलो. इमॅजिन, सगळे मला म्हणत होते पागल आहे क्या, वैष्णोदेवी जाने की क्या जरूरत है, कीमो हुआ है. आणि तिथे माझे केस गळायला लागले आणि तिथे कटरामध्ये बसून मी पूर्ण शेव ऑफ करून घेतलं. दिल्ली पर येताना एक स्मार्ट विग घेतला आणि हे कटरामध्ये माझे केस जसे साधूचे असतात ना, कारण ते डेड हेअर असतात, त्याच्यामध्ये जान नसते. तर मी शॅम्पू केला आणि ते सगळे असं झालं जसं मी साधूच आहे. तर मग देर वॉज नो ऑप्शन, त्यांना शेव करायचाच होता. आणि मग हे विगमध्ये माझी फोटो, आय थिंक आय लुक स्मार्ट. आणि VIP सिंड्रोम डॉक्टरना नाही झाला तर कुणाला होणार. तर 3rd सायकल ऑफ किमो नंतर सडनली तिथे पेन सुरू झाला मला लेफ्ट साईडला. माझा किमो पोट इकडे होता आणि बघितलं तर तिकडे सगळे मेजर वेन्सच्या थ्रॉम्बोसिस झाला होता. पण लकीली हार्टकडे जात नव्हता. मग अँटीकोॲग्युलंट सुरू केला अँड ते कंटिन्यू राहिला. माझे नख असे झाले होते बघा. मला त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की बापरे काय होतोय. पण राजेशने सांगितलं होतं हे रिव्हर्सिबल आहे, ओके होऊन जाणार. मग 4 कीमोज नंतर आणखीन 12 सायकल्स ऑफ न्यूअर ड्रग पॅक्लिटॅक्सेल. ते वीकली इंटरव्हल्समध्ये होता. हे इझी होता, थोडा साईड इफेक्ट्स कमी होते. पण 4-5 सायकल नंतर मला खूप पेनफुल फिंगर्स झाले. म्हणजे असं टच केलं तर पेन होत होता आणि मला वाटायचं की नंतर मला ऑपरेशन करायचं आहे डोळ्यावर. तर असं राहिलं तर मी कसं करणार. पण लकीली एव्हरीथिंग वेंट ऑन वेल. 12वा किमो जेव्हा संपला छोटा 18 सप्टेंबरला, मग त्याच्यानंतर 1 आठवड्यानंतर माझा किमो पोट रिमूव्ह झाला. आणि माझा फर्स्ट क्वेश्चन होता राजेशला की मी जिम केव्हा जॉईन करू शकते परत आफ्टर द किमोज. कारण मला इतकं हे होत होतं की मी केव्हा माझी एक्सरसाइज सुरू करेन परत. अँटीकोॲग्युलंट बंद झाला, हॉर्मोन थेरपी सुरू झाली वन्स अ डे. इट इज टू बी कंटिन्यूड फॉर 7 years. 6 वर्ष झाले आता मला. 1 वर्ष आणखीन राहिला आहे. हे माझं किमो पोट. आय डोंट नो, पहिल्या दिवशीपासून मला असं वाटलं होतं की मी कधीतरी ह्याच्याबद्दल बोलणार आहे, कोणत्याही फोरममध्ये मी याच्याबद्दल बोलणार आहे. इफ ओनली टू क्रिएट अवेअरनेस, म्हणजे लोकांना हे माहिती देण्यासाठी की तुम्ही याच्यामधून बाहेर निघू शकता. म्हणून मी हे सगळे फोटोज वगैरे कलेक्ट करून ठेवले होते आणि ते कामात आले. मी काय शिकली याच्यामधून, जसं वैशालीने सांगितलं की तुम्हाला तुमच्या नवऱ्याची फार गरज आहे. तुम्ही भांडा काहीही करा पण ते लागतात तुम्हाला. आणि फॅमिली सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्यासोबत माझा मोठा मुलगा, माझी सून, माझी नात, ती इतकी मोठी सपोर्ट होती ना की मी सांगू शकत नाही. आणि तुम्हाला तुमची स्वतःची ताकद कळते की तुमच्या अंदर किती ताकद आहे, तुम्ही किती लढा देऊ शकता. आणि पॉझिटिव्हिटी, वैशाली ऑल्सो सेड दॅट, पॉझिटिव्हिटी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पॉझिटिव्ह राहिले, तुम्ही हे विचार केलात की मी ह्याच्यामधून निघणार आहे, तर तुम्ही निघणारच. बिलीव्ह मी, नथिंग कॅन स्टॉप यू. आणि तुम्ही हे शिकता धैर्य. एक दिवस ॲट अ टाईम, टेक 1 day ॲट अ टाईम. एक दिवस निघून गेला, थँक गॉड. दुसरा दिवस आला, थँक गॉड. आणि माझा खूप मोठा थँक्यू सर्वात आधी ईश्वरला, माझ्या नवऱ्याला, माझ्या डॉक्टरांना, माझी इमिजिएट फॅमिली, माझे फ्रेंड्स आणि माझे कलिग्स. हे 2018ची आमची कॉन्फरन्स होती इथे आणि मी ऑर्गनायझिंग चेअरपर्सन आहे आणि मी स्टेजवर डान्स केला होता. आणि 2019-2020मध्ये मी महाराष्ट्राची प्रेसिडेंट झाली आमच्या ऑफ्थॅल्मिक असोसिएशनची. ही त्याची फोटो आहे. माझा फंडा खूप सिम्पल आहे.
पूर्ण लाईफ जगा, लिव्ह लाईफ टू द फुलेस्ट. एकच लाईफ मिळणार आहे, दुसरी मागचं माहीत नाही, पुढचं माहीत नाही. ही मिळालेली आहे, याला जगा. आणि आय कंटिन्यू टू लिव्ह इट. हे बघा, पुन्हा केव्हा होऊ शकते ती तलवार तर तुमच्यावर आहेच आणि नेहमी राहणार. मग काय, जे दिवस तुम्हाला मिळालेला आहे त्याला एन्जॉय करा. या प्रेझेंटेशनचा एम हेच आहे की जर ऑडियन्समधून एक माणसाला हे कळलं की कॅन्सर इज नॉट टू बी फिअर्ड, व्हायचं नाही कॅन्सरचं वर्ड ऐकून, त्याला लढा द्या आणि त्याला हरवा, मग माझा जॉब इज डन. थँक्यू.